आजच्या या आपल्या शिवसेनेच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने आपले महाराष्ट्राचे मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब आणि आजची प्रचार सभा नाही म्हणता यायची, आपली आजची ही विजयाची सभा आहे. कारण आपले जे आपण शिवसेनेचे जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्वसामान्यामध्ये कायम मिक्स होणारे आणि सर्वसामान्याची कामं करणारी जी माणसं आहेत ती आपली शिवसेनेची विचारधारा आहे. आणि जे आपले जे उमेदवार दिलेले आपण सर्वजण त्यांना उत्साहित करण्यासाठी आणि आपण त्यांना निवडून देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांचं कार्य अहवाल पाहता प्रत्येक आपला शिवसेनेचा उमेदवार हा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणार आहे. आमचे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आमचे कारखिले साहेब असतील तर ते स्वतः चेंबरचं काम महानगरपालिकेचे कर्मचाऱ्याची वाट न पाहता स्वतः करत असतात. असेच आमचे सर्व उमेदवार आहेत. नगरसेवक बाळासाहेब बोराटे असतील, संभाजीराजे कदम असतील, सचिन शिंदे असतील, म्हणजे 8 नंबर 15 नंबर 12 नंबर सर्वच प्रभागातील नगरसेवक आणि उमेदवार हे अशी उमेदवार आहे. कोणतंही काम असो, कोणतीही अडीअडचण असो, नागरिक त्यांना इझी उपलब्ध होतात आणि ते नागरिक त्यांना पटकन काम सांगू शकतात आणि पटकन ते कामाला उभे राहतात. त्यामुळेच आपल्या शिवसेनेचे गेल्या पंचवार्षिकला देखील सर्वात मोठा पक्ष असणारा आपला शिवसेना होता. म्हणजे सर्वात मोठी नगरसेवक संख्या असतील तर 24 नगरसेवक आपले शिवसेनेचे निवडून आले होते. हे का आले होते तर आपले शिवसेनेचे आपले अनिल भैया असतील ते 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारी माणसं होती. सर्वसामान्य नगरसेवक आपले उपलब्ध असणारे आपले लोक कायम तुम्हाला कुठेतरी चौकात दिसतील, कुठेतरी पानटपरीवर दिसतील, कुठेतरी त्यांच्या संपर्क कार्यालयात दिसतील. आपली लोक कुठं एसीत कुठं थाता माटात कुठं राहणारी लोक नाही. कुठं त्यांना पीए किंवा कुठंतरी अडथळे, मग ते कुठेतरी चिठ्ठी द्या, मग त्या नगरसेवकापर्यंत जाईल, मग तिथून पुढे ते काम होईल असं नाही. इथं डायरेक्ट जनता आणि नगरसेवक, पब्लिक आणि नगरसेवक ही आपली शिवसेना आहे. ही आपली कार्यपद्धत आहे शिवसेनेची. त्यामुळेच शिवसेना आपली मोठ्या संख्येने गेल्या पंचवार्षिकला देखील होती आणि चालू वर्षी देखील आपली कार्यपद्धती, शिवसेनेचं काम आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत हे इतक्या स्ट्रॉंग पद्धतीने त्यांचं. आपण शहरामध्ये आता आपला एक सर्वे झाला, त्याच्यामध्ये सर्वात मोठ्या संख्येने निवडून येणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे आणि सगळ्यात मोठ्या मताधिक्यांनी आणि सगळ्यात मोठ्या संख्येने शिवसेना ही निश्चित निवडून येणार. कारण शिवसेना जो आहे पाणी असेल, रस्ता असेल, लाईट असेल किंवा इतर छोट्या मोठ्या गोष्टी, म्हणजे लोक काय करतात जनरली वर्षानुवर्ष चालले रस्ते पाणी हे, परंतु छोट्या छोट्या गोष्टी असतील, आता बाळासाहेब बोराटे असतील आपले, साधा दाखला जरी असला, मृत्यूचा दाखला असला, जन्माचा दाखला असला, ते स्वतः मोटरसायकलवर जातात, चल मी तुझ्यासोबत ते काम करून देतो. असे आपले शिवसेना आहे, असे आपले नगरसेवक आहेत. कोणते पोलीस स्टेशनचं काम असू, सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणारी शिवसेना आहे. आता नव्यानेच मुद्दा घेतला शहरातला पार्किंगचा. कुणी बाळासाहेबांनी सांगितलं हाऊस म्हणून कुणी दवाखान्यात जात नाही, हाऊस म्हणून कुणी मार्केटमध्ये जात नाही, हाऊस म्हणून कुणी कापड बाजारात जात नाही. काहीतरी काम असतं आणि त्या ठिकाणी ती लोक इतकी हुशार आहे पार्किंगवाली, जी नव्याने आता महानगरपालिकेने टेंडर दिलं. 2 मिनिटं जरी तिथं गाडी लागली ते बाजूला थांबलेले असतात की ते लगेच येणार, तुमच्या गाडीला जामर लावणार, लगेच फाडा 800 रुपयाची पावती. लगेच माणूस त्यांना विनंती जरी केली तरी त्या महिला असतील किंवा ते जे कर्मचारी इतके ॲरोगंटली सर्वसामान्य महिलेला किंवा सर्वसामान्य नागरिकाला वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट देतात आणि त्यांच्याकडून 800 850 रुपयाची पावतीच पाडतात. म्हणजे लोक मेटाकोटीला आले, दवाखान्याचे बिल भरायला त्यांना पैसे नसतात किंवा उपचार घ्यायला पैसे नसतात, त्यामुळे ते कुठेतरी वैतागलेले असतात. आणि त्या लोकांकडनं हे महानगरपालिकेचे काही जे टेंडर दिलेलं आहे, हे टेंडर नाही, हे वसुली पथक आहे. हे काहीतरी त्यांना पैसे खायचे, भ्रष्टाचार करायचा आणि ह्या पैसे कुठेतरी त्यांना. आता पहा तुम्ही, आता नवीन आपल्याकडे लोक येतील, पैसे वाटतील, अरे पैसे कोणाचे आहेत? हे तुमचे आमचे तळतळीतून हे घेतलेले कमावलेले हिसकवलेले पैसे आणि तेच आता आपल्याकडे नवीन आता वाटायला येणार आणि तेच ह्या भ्रष्टाचारातून पुढे वापरले जाणार आणि तेच आपले परत ताबेमारीला वापरले जाणार. आपले सर्वसामान्यांचे मुंडके मोडून हे पैसे कमवतात आणि हेच पैसे परत निवडणुकीला वापरले जातात. त्यामुळं शिवसेना ही सर्वसामान्याच्या मदतीला धावून येणारी शिवसेना आहे. शिवसेनेचे नगरसेवक हे सर्वसामान्याच्या मदतीला कायम आजपर्यंत धावून येतात आणि पुढेही धावून येतील, अशी ही आपली शिवसेना आहे. त्यामुळे मी आपले अनिल भैया असतील, अनिल भैया आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची सेवा करत करत ते शेवटी अनंतात विलीन झाले. कारण आपण कोरोना काळात पाहत असताल कुणीही बाहेर फील्डवर पडत नव्हतं, परंतु अनिल भाईंनी त्यांची ओमिनी गाडी
त्यांच्या उभिनी गाडीतून सर्वसामान्य जनतेपर्यंत स्लम असेल किंवा बाकीच्या वस्त्या वाड्या वस्त्यामध्ये खिचडी वाटप असेल किंवा अन्नधान्य वाटप असेल, हा सगळा कार्यक्रम अनिल भाईंचा शेवटपर्यंत चालू होता, शेवटच्या त्यांच्या क्षणापर्यंत चालू होता. आम्ही अनिल भैयांना सांगायचो, भैया आपल्याला हेवी शुगर आहे, भैया आपल्याला वय पाहता आपण थोडंसं थांबलं पाहिजे, आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही जातोय फील्डवर, तुम्ही नाही आले तरी चालेल, परंतु भैयांना नाही, माझ्या डोळ्यात एकच सर्वसामान्यापर्यंत अन्न पोहोचलं पाहिजे. कोणताही शहरातला एकही नागरिक बिना अन्न पाण्याचा झोपला नाही पाहिजे, असे त्यांचे भैयांचे विचार होते सर्वसामान्याबद्दल. आणि त्याच्यातच त्यांना करोनाने ग्रासलं आणि त्याच्यातच आपल्या लाडक्या अनिल भैयांचा दुर्दैवी अंत झाला. आणि आपले अनिल भैया गेल्यानंतर शहरात जी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी कधीही न भरून निघणारी पोकळी. परंतु आपल्याला खरोखर अनिल भैयाला कोणती श्रद्धांजली द्यायची असेल, आपण त्यांना त्या कोरोना काळात आपण त्यांच्या विधीला सुद्धा उपलब्ध आपल्या सर्वसामान्याला यायचं होतं, परंतु आपण उपलब्ध राहू शकलो नाही. परंतु आता जर खरोखर आपल्याला अनिल भैयांना श्रद्धांजली द्यायची असेल तर येणाऱ्या 15 तारखेला शिवसेनेचे आणि शिवसेना पुरस्कृत जे उमेदवार आहेत त्यांना मतदान रूपी मतदान करून ही खरी मतदान रूपी त्यांना श्रद्धांजली आपण देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला शिवसेना आणि शिवसेनेच्या सर्व पुरस्कृत उमेदवारांना बहुमूल्य मत देऊन मोठ्या मताधिक्याने आपल्यातली शिवसेना मोठ्या संख्येने निवडून द्यावी, ही मी या निमित्ताने विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.